महाशिवरात्रीला शहादा तालुक्यातील वडाळी येथे 2 दिवस चालणाऱ्या चैतन्य गुरु गोरक्षनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। पहाटे गुरु गोरक्षनाथांची महाआरती करून पूजा करण्यात आली। त्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात झाली। यात्रेत हजारोंच्या संख्येने भाविकांनी गुरु गोरक्षनाथांचे दर्शन घेतले। महाशिवरात्रीला वडाळी कोंढावळ रस्त्यावर गुरु गोरक्षनाथांचे रंगुमती नदी काठावर पुरातन मंदिर असून मंदिरातील गोरक्षनाथांची मूर्ती स्वयंभू आहे। या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते। या यात्रेला मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील भाविक हजेरी लावतात। गुरु गोरक्षनाथ नवसाला पावणारे असल्याने या ठिकाणी दुसऱ्या दिवशी वरण रोडग्याचा नवस फेडला जातो। या मंदिराशेजारी शहादा तालुक्यातील पूर्व भागातील एकमेव शनी मंदिर व 7 मारुती मंदिरांपैकी एक मंदिर देखील आहे। यात्रा काळात मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती। यात्रेत विविध व्यावसायिक दुकाने थाटतात। यात नारळ, प्रसाद, हॉटेल, रसवंकी, फराळ, संसार उपयोगी साहित्य, लहान मुलांना खेळण्यांसह पालखी व्यावसायिक दुकाने यात्रेत असतात। यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते। यात्रेनिमित्त वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राने सेवा दिल्या, तर सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। श्री न्यूज, शहादा। गुरु गोरक्षनाथाय नमः। माझे नाव गणेश दिलीप गोसाई। मी वडाळीचा रहिवासी असून मी नेहमीप्रमाणे यात्रेला येत असतो आणि 350 वर्षाचा या यात्रेचा असा खूप मोठा असा संघर्ष काळ आहे। या यात्रेत खूप सारे भाविक गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशहून येत असतात। भाविकांना येताना खूप आनंद असा उत्सव असतो। त्यांची भक्ती, त्यांचे प्रेम बघून असं काही गोष्टींचा उणीवा आहेत असं मला जाणवायचं आहे। त्यातल्या त्यात प्रामुख्याने भाविक येत असतात, त्यांना सुलभ शौचालय वगैरे याची कमतरता भासते। भाविक येत असतात, कधी कधी त्यांचा नवस फेडायचा असतो म्हणून त्यांना इथं थांबायचं असतं रात्रभर, तर त्यांना भक्तिनिवास स्थानाची सुविधा उपलब्ध व्हावी अशी मी मागणी करतो। आणि अशा छोट्या मोठ्या बेसिक गोष्टी आहेत की त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात अशी मी प्रशासनाकडे मागणी करतो।